नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. हिवाळी अधिवेशनामध्ये जे कंत्राटदारांनी जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते काय सांगणार तुम्ही? कंत्राटदारांचे मागील अनेक वर्षापासून त्यांचे देयके पेमेंट नाही झाले आहे. त्यांनी जे काम केलं त्याच्याबद्दल शासन स्तरावरती त्यांच्याशी बातचीत झाली होती, बोलणं झालं होतं आणि शासनाने त्यांना कमिट केलं होतं की आम्ही पेमेंट करतो. तर काही पैसा शासनाने दिला आहे पण तो त्यांना सफिशियंट वाटत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी आज पूर्ण 100% काम बंद आंदोलन केलं आणि त्याच्यामुळे हिवाळी अधिवेशनाचे कामं ठप्प झालेले आहेत. त्याच्या संदर्भाने माझे पूर्ण कनिष्ठ अभियंता आहे आजूबाजूला बसले, त्यांची मीटिंग घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्ण हिवाळी अधिवेशनाचे कामं ठप्प झाले. आम्ही शासन त्यांच्या कंत्राटदारांच्या प्रति सहानुभूती ठेवून आहे, ते निर्णय घेतील ते, परंतु तो त्यांचा आणि ते लोकशाही पद्धतीने काहीतरी आंदोलन करत आहे तर त्याला आम्ही काही उत्तर देऊ नाही शकत, परंतु शासन त्याच्यावरती तोडगा काढेल. काय यावर कोणता राजकीय प्रेशर येत आहे का? नाही, असं काही नाही. राजकीय प्रेशर वगैरे काही नाही आहे. तरी अनेक किती बिलं राहिले सर यांचे? नाही, त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की आमचे 150 कोटीचे आहे, पुन्हा नवीन कामं आहे, या अधिवेशनाचे नवीन कामं आहे, परंतु शासन त्यांच्या स्तरावर निश्चित निर्णय घेईल आणि त्यांना न्याय देईल. हिवाळी अधिवेशनाचे कामं सफर होत आहे हे मला माहीत आहे. माझ्या सगळ्या जेईंनी सांगितली एकही कंत्राटदार, आज सकाळी मी सुद्धा राऊंडवर होतो, कुठलेच कामं चालू नव्हते, परंतु शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि त्यांचा जो काही मुद्दा आहे त्याच्यावरती लक्ष देईल. पण त्यांनी असं म्हटलं आहे की जेव्हापर्यंत आमचं बिल पूर्ण होत नाही आम्ही ते कामं करणार नाही, काम स्ट्राईक करू. अशावर आपण काय करणार? शेवटी कसा राहतो, हा समुपदेशनाचा उद्देश राहतो. म्हणजे हा विषय कसा आहे की तुम्ही एकमेकांना समजावून सांगणे, मीटिंग घेणे, आमचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता त्यांच्याशी बोलतील, त्यांच्याशी आम्हाला आमच्या कामावर परिणाम झाला ही सत्यस्थिती आहे, परंतु शेवटी शासन आणि जनता यांचा संवाद झाला पाहिजे आणि तो निश्चित होईल आणि शासन स्तरावरती चांगला मार्ग निघेल आणि कामं सुरू होतील असं मला विश्वास आहे. ओके. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर तुमच्याकडून काय? नाही, मागण्या त्यांच्या पूर्ण होतील. शासनाला सहानुभूती आहे आणि त्यामुळेच मागे त्यांनी आश्वासन दिलं होतं. थोडंफार आमच्या लेवलचे नाही, आम्ही फील्ड ऑफिसर आहोत, आम्हाला कामं करावं लागतात. आम्ही फक्त आमची अडचण सांगू शकतो की आमचे कामं बंद झाले आहे, पण शासन 100% त्यावर मार्ग काढेल. आपल्याकडे अनेक विभाग आहे, रवी भवन आहे, विधान भवन आहे, त्यानंतर नागलोक आहे, आमदार निवास आहे. कशा प्रकारे आता काही नियोजन तयार करता आपण? नियोजन नाही, सगळ्या ज्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी जे काही इस्टिमेट करायचे होते ते इस्टिमेट झाले. कार्यारंभ आदेश 100% देण्यात आले कार्यकारी अभियंत्याकडून आणि शासन पीडब्ल्यूडी एज सच कुठेही डिफॉल्टर नाही आहे, सगळे कामं करून दिलेले आहेत. त्यांचे कामं सुरू झाले होते पण मध्यंतरी तो थोडासा त्यांचा विषय आहे, कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट हा विषय आम्ही खूप जास्त इतक्या खालच्या स्तरावर आम्ही कमेंट नाही करू शकत, पण शासन नक्की त्यांचा विचार करेल. त्यावेळेस कंत्राटदारांना काय संदेश देणार आपण? कंत्राटदारांना शुभेच्छा देऊ शकतो मी. त्यांना मी काय संदेश देऊ? ते त्यांच्या हक्काची लढाई लढत आहे, तो त्यांना त्याच्यामध्ये यश येऊ आणि शासन मार्ग काढेल निश्चित. थँक्यू. ठीक. आम्ही सर्व शाखा अभियंता हीच अपेक्षा करतो की या सर्व प्रसंगी लवकरात लवकर तोडगा निघून सर्व कामे, हिवाळी अधिवेशनची सर्व कामे वेळेवर पार पडतील आणि हिवाळी अधिवेशन सुखरूप पार पडेल. यावर कोणता यांच्या राजकीय पक्ष कमी प्रेशरवाईज देत आहे असं तुम्हाला काय दिसून येत आहे का? काही संबंध नाही. अनेकदा असं याच्या आधीपासून झालेलं होतं, यांची स्ट्राईक झाली होती, परत ही स्ट्राईक आता होत आहे आणि आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अगर यांची मागणी पूर्ण झाली नाही का तुम्ही हा अधिवेशन पुढे ढकलणार का? ही बाब माझ्या याच्यात येत नाही, याच्यावर शासन लवकरच निर्णय घेईल.